नमस्कार मुलांनो. आता पाठीमागच्या घटकामध्ये आपण दुष्काळ आणि महापूर याविषयी माहिती घेतलेली होती. तर आपत्ती व्यवस्थापन या पाठामधील पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे वीज पडणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे, त्सुनामी लाटा निर्माण होणे, अशी ही काही उदाहरणे आहेत. आता वीज पडणे यामध्ये बघा, आपण आकाशामध्ये सतत पाऊस वगैरे असेल तर त्यावेळी आपण आकाशामध्ये चमकलेल्या विजा पाहिलेल्या आहेत. हे आपण कधी पाहतो तर पावसाळ्यामध्ये पाहतो. आता ही वीज निर्माण कशी होते तेही आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलेलं होतं. स्थितिक विद्युत या पाठामध्ये आपण विद्युत निर्मिती म्हणजेच वीज निर्मिती कशी होते आणि वीज कशी पडते याविषयी भरपूर माहिती जाणून घेतलेली आहे. या पाठात विजेचे आणखी काही वैशिष्ट्ये आणि विजेपासून बचाव करण्याचे उपाय जे आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की विजा पडतात, मग त्याच्यातून जीवित आणि वित्तहानी होते, पण सर्व विजा जमिनीवर पडत म्हणजे सर्वच विजा या जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा तर आकाशातच असतात आणि फक्त 5%च विजा या जमिनीपर्यंत पोहोचतात. या विजा ढगामध्ये, 2 ढगामध्ये, एका ढगामध्ये, ढग आणि जमिनीच्या दरम्यान या निर्माण होऊ शकतात. पण वातावरणात मात्र दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठ्या कडाडण्याचा आवाज होतो. याला आपण वीज पडणे असं म्हणतो. आता खुल्या मैदानामध्ये वीज पडणं हे जास्त प्रमाण आहे बघा. तर वीज प्रभावित व्यक्ती या ज्या आहेत त्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण हे जागतिक स्तरावर कमीच आहे. तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांमध्ये विजेचे दीर्घकालीन परिणाम होतात. वीज प्रभावित व्यक्तींना त्वरित इलाज केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण खुल्या मैदानावर आहे आणि कमी प्रमाण झाड किंवा पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना या दुर्घटना घडलेल्या आहेत. तर आता ही वीज जी आहे ती कडाडत असताना आपण दक्षता घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे? तर वीज कडाडत असताना आपण पान नंबर 67 वर बघा, मैदानात झाडाखाली उभे राहून आपण ह्या धोक्याला सामोरं जातोय बघा. म्हणून मैदानात किंवा झाडाखाली उभा राहू नका. तसेच उंच ठिकाणी झाडावर सुद्धा चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादी जवळ उभा राहायचं टाळायचं. गाव, शेत, आवार, बाग, घर याभोवती असेल तर तारेच्या कंपाऊंडला टेकायचं नाही. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर जर आपण असेल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जायचं. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबायचं नाही. पुढचा उपाय काय सांगते बघा, 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील अशी काळजी घ्यायची. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे असतील तर ती वापरायची नाहीत. तर आपला मोबाईल वगैरे आपण स्विच ऑफ करतो बघा विजा चमकत असताना, तर ते तसे बंद करून ठेवायचे. मोबाईल किंवा फोन असेल तर तो वापरायचाच नाही. पायाखाली कोरडं लाकूड किंवा प्लास्टिक, गोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवायचा. ओलसर ठिकाणी उभा राहायचं नाही. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसायचं. पोहणारे किंवा मच्छीमारी करणारे यांच्यासाठी सूचना, त्यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडायचं. पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घरात आसपास उंच इमारतीवर तडित रक्षक असतो किंवा बसवून घेतलेला फार उत्तम. आता या तडित रक्षकाची पण माहिती आपण पाठीमागं एका पाठामध्ये पाहिलेली तुम्हाला आठवत असेल तर तो तडित रक्षक असणं फार महत्त्वाचं.
तर तडीत रक्षक बसवून घेणं हे आपल्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. असं जर केलं तर आपण विद्युतपासून आपला बचाव करू शकतो. वीज पडण्यापासून आपलं रक्षण होऊ शकतं. आता पुढची नैसर्गिक आपत्ती आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी ही नैसर्गिक आपत्ती आपणा सर्वांना माहीत आहे, आपण पाहतोय, बघतोय. ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग जो आहे तो अत्यंत उष्ण आहे. भूअंतरांगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थाच्या हालचाली या सतत होत असतात. त्यामुळे काही वेळा काय होतं तर भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थ हे भूकवचाकडे ढकलले जातात. बघा, हे पदार्थ भूकवचाबाहेर पडून त्यांचा जो पृष्ठभागावर जो उद्रेक होतो तो उद्रेक झाला आणि मग ते वाहू लागले की आपण ज्वालामुखी असं त्याला म्हणतो. लक्षात आलं का तुमच्या? तर पृथ्वीवर अंतर्भाग अतिशय उष्ण आहे आणि भूरंगामध्ये भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली या सतत होत असतात. मग हे घन, द्रव किंवा वायू पदार्थ असतील तर ते भूकवचाकडे ढकलले जातात आणि त्यांच्या या भूकवचाकडे ढकलण्याच्या हालचालीमुळे भूकवचा बाहेर पडून त्या पृष्ठभागावर मोठा उद्रेक झाला आणि मग ते वाहू लागले की आपण त्याला ज्वालामुखी असं म्हणतो. आता पाठीमागे एकदा व्हॉट्सअपला आलं होतं बघा, आणि तुम्हाला पण ती गोष्ट माहिती आहे. तर बीडमधली एक घटना होती. तर त्या बोर घेण्यासाठी लोकांनी जी मशीन लावलेली होती त्या बोर मशीनमधून पाणी येण्याऐवजी तिथं पाण्याचा तुटवडा आणि वरून अतिशय तप्त हवामान, या तप्त भूमीतून पाण्याऐवजी हा ज्वालामुखीच बाहेर पडला बघा. मशीन वगैरे सर्व जळून खाक झालेलं होतं. म्हणजे अगदी अशा पद्धतीनं ज्वालामुखी समुद्रात सुद्धा असतो हा. तर हा जो पहिल्यांदा भूपृष्ठावरचा ज्वालामुखी आहे त्याचा आपण आधी अभ्यास करतोय आणि पाण्यातील ज्वालामुखी आपण नंतर बघूयात. तर ज्वालामुखीमुळं होतं काय? तर पहिला मुद्दा सांगते तुम्हाला. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ जे आहेत ते भूपृष्ठावर येऊन साचतात आणि त्यामुळे डोंगर किंवा टेकड्यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर जी पडणारी राख किंवा वायू असतो ती वातावरण प्रदूषित करतात. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आहे, अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. चौथा मुद्दा आहे, उष्ण वायूमुळे तापमान वाढते. आणि पाचवा आहे, उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. तर अशा पद्धतीने ज्वालामुखीमुळं काय काय होतं हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर ज्वालामुखी जमिनीवर होतात, तसेच समुद्रात सुद्धा होतात. जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात ते पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतून सुद्धा बाहेर पडतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही अशा बेटांची सुद्धा निर्मिती होते बघा. तर ज्वालामुखीचा उद्रेक टाळणं, उद्रेक सुरू झाल्यानंतर तो थांबवणं किंवा त्याचं नियंत्रण करणं हे काही शक्य नसते. मात्र त्याचे भाकीत करणे आणि त्यानुसार तात्काळ व्यवस्थापन करणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला शक्य होत असते. तर ह्या ज्या सुनामी आहेत त्या सुनामी लाटा याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात थोडीशी. तर मी आत्ता सांगितलं होतं की ज्वालामुखीचा उद्रेक जो आहे तो भूपृष्ठावर होतो आणि समुद्रात सुद्धा होतो. तर असा समुद्रामध्ये उद्रेक झाल्यानंतर खूप अशा मोठ्या लाटा निर्माण होतात, त्याला आपण सुनामी लाटा असे म्हणतो. आता पाठीमागे एकदा अशी घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये किती फार मोठं नुकसान झालं होतं हे सर्वांना माहिती आहे. खूप असं मोठं वादळ येतं. तर सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे सुनामी लाट निर्माण होते.
भूकंप हा जमिनीवर होतो, भूकंप हा समुद्रातही होतो. तर या भूकंपामुळं काय होतं, तर समुद्रामध्ये तो भूकंप झाल्यामुळे त्सुनामी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. तत्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देणं फार आवश्यक असतं आणि त्यासाठी कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची निर्मितीसुद्धा किंवा मदत घेतलेली असते. आता भूकंपाचं कारण जे आहे तेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर आता या ज्या त्सुनामी लाटा निर्माण होतात आणि ह्या त्सुनामी निर्माण झाल्यामुळे किती मोठं नुकसान होतं, मोठा स्फोट होतो, पाण्याची पातळी वाढते आणि बाजूची घरं किंवा जीवित वित्तहानी होते. ते सर्व काही असेल ते त्यामध्ये सामावून जातं, पाण्यामध्ये वाहून जातं. तर हा जमिनीमधील भूकंप जो आहे त्याला आपण त्सुनामी म्हणूयात. जमिनीप्रमाणे सागराच्या तळाशी भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होणं, महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते आणि मग महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा निर्माण होतात. या लाटांचे उगम स्थानाजवळ फार उंच अशा नसतात, परंतु त्या वेगाने दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग जो आहे तो आपण ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका पाहतो बघा. त्या किनारी भागामध्ये पोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची मात्र खूप असते. सुमारे 100 फुटापर्यंत त्या उंच वाढलेल्या दिसतात आणि महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत त्यांना आपण त्सुनामी लाटा म्हणतोच. परंतु त्सुनामी हा शब्द कुठला आहे? भारतीय आहे का? तर नाही, तो जपानी भाषेतील शब्द आहे. तर जपानी त्सुनामी या शब्दाचा अर्थ काय? तर किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. मराठीमध्ये आपण त्सुनामीला काय म्हणतो? किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट हा त्सुनामीचा अर्थ आहे. त्सुनामीचे विघातक असे फार परिणाम आहेत. तर इमारती बघा, काय काय परिणाम आहेत सांगते तुम्हाला. इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात म्हणजे पडून जातात, भुईसपाट होतात. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे जनावरं असतील किंवा आपल्या घरातील वस्तू असतील ते वाहून जातात किंवा घरातले काही वित्त म्हणजे पैसा किंवा मालमत्ता असते ती वाहून जाते. किनाऱ्याजवळील होड्या किंवा जहाजे यांची हानी होते म्हणजे फार मोठं नुकसान होतं. झाडे मुळापासून उन्मळून पडतात आणि मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. भूस्खलन होते, झाडे मुळापासून उपटून पडतात, मूळच्या जमिनीत बदल होतो, दलदलीचे प्रदेश निर्माण होतात आणि वाहतुकीस फार मोठे अडथळे निर्माण होतात. समुद्राशी संबंधित व्यवसाय किंवा उद्योगधंदे असतील तर त्याच्यावर सुद्धा फार मोठा परिणाम होऊन जनजीवनच विस्कळीत होतं. बंदराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. म्हणजे अगदी बघा की जीवित वित्त आणि बाकीच्या ज्या अनेक गोष्टी आहेत या सर्व इमारतींवर सुद्धा याचा फार मोठा परिणाम असा झालेला दिसतो. म्हणजे जीवित आणि वित्तहानीचं प्रमाण त्सुनामीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. तर आपण आतापर्यंत पाहिलं की ह्या ज्या सर्व आपत्ती आहेत त्या आपत्तीचं व्यवस्थापन होणं फार महत्त्वाचं आहे. आता वादळंसुद्धा निर्माण होतात बघा, तर तीसुद्धा काही अशी जमिनीवर मोकळ्या ह्याच्यामध्ये होतात, तर काही समुद्रातसुद्धा वादळ निर्माण होतात. आपण आता याच्यामध्ये जो घटक पाहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी टिप्स लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी काही झाडे जी आहेत ती नियमित छाटली पाहिजेत आणि ते नुकसान टाळलं पाहिजे. आपण घराबाहेर जर असलो तर नेमकं कोठे आहोत हे जवळपासच्या नातलगांना किंवा आपल्या मित्रांना कळवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण घर सोडून बाहेर जाताना आपल्या घरच्यांना माहीत असावं की आपण कोठे आहे. तुम्ही स्वतः बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा आहे किंवा घरच्यांना काही अडचण आली तर तुम्ही कुठे आहात हे त्यांना कळलं पाहिजे म्हणून सांगायचं आहे. गॅस रेग्युलेटरचा स्विच हा नेहमी बंद ठेवायचा आहे म्हणजे गॅसचा स्फोट होणार नाही. वीज पुरवठा असेल तर तोही खंडित करायचा आहे म्हणजे एखाद्याला विजेचा धक्का बसणार नाही.
तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करायचे. जर आपल्याला कळलं की बाबा आता पुढे हे संकट येणार आहे, तर आपण त्यांना फोनच्याद्वारे सांगायचं आहे. कारण आता जवळजवळ सर्वांकडे मोबाईल असतातच. त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना द्यायची. घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण खूप मदत करायची आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा एक स्थायी स्वरूपाची अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ती 1965 साली स्थापन झालेली आहे. UNDP असं त्याचं नाव आहे आणि जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संघटनेचं प्रमुख कार्य जे आहे ते आपत्ती काळामध्ये साधनसामग्री, आर्थिक मदत, तसेच स्वयंसेवक, आपत्तीच्या ठिकाणी पोहोचणे किंवा पाठवणे यासाठी मदत करतात. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथकं असतात, इतर तज्ज्ञांचेही गट असतात आणि या नैसर्गिक आपत्ती येणं किंवा त्याच्यावर उपाय योजना खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडं सर्वांकडं आपल्या आसपासचं पोलीस स्टेशनचं वगैरे नंबर असणं महत्त्वाचं असतं आपत्तीसाठी. किंवा गॅस कनेक्शन आपण जिथून घेतो त्याच्याकडून आपल्याला त्याचेही फोन नंबर असणं महत्त्वाचं आहे. तर अशा सर्व गोष्टी आपल्या लक्षात असाव्यात की ज्यांचे आपत्ती संदर्भात जे व्यवस्थापन करतात अशा लोकांचे आपल्याकडं फोन नंबर्स असणं हेही गरजेचं आहे. तर यासाठी आपण अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पान नंबर 70वर तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. हा घटक इथे संपलेला आहे. तर या घटकाचा जो स्वाध्याय आहे हा 10वा घटक आहे. त्याचा स्वाध्याय पान नंबर 70वर दिलेला आहे, तो सोडवायचा आहे आणि मी या घटकावर टेस्टसुद्धा देणार आहे. तर ती टेस्टसुद्धा सोडवायचे. टेस्ट कोड 11 टाकावेचा आहे. धन्यवाद.